सज्जन हो नमस्कार. मुक्ती कीर्तनमाला D.B. सातवडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण सध्या प्राध्यापक शरदचंद्र कुलकर्णी यांचे विचार ऐकत आहोत. पूर्णत्वाचे प्रवासी या पुस्तकातले. आजचा विषय आहे समन्वयी श्री दत्तगुरु. समन्वयी श्री दत्तगुरु. आमच्या घराजवळ कोडोशी गावात दत्ताचं देऊळ आहे. हे लहानपणी आमचं आश्रयस्थान होतं. वडील मंडळींचा डोळा चुकवायचा आणि पळवून आणलेले आंबे चिंचा आम्ही इथेच खात होतो. कोणी मोठं माणूस आमच्यावर ओरडलं असलं तर आमच्या अश्रूंना वाट फुटायची तीसुद्धा इथेच. घरातल्या तरुण सुना आपापल्या लहान ग्याना काकोटीला मारून इथेच येत आणि नणंदेवरचा किंवा ह्यांच्यावरचा राग या दत्तमूर्तीलाच सांगत. घरातले मोठे पुरुषसुद्धा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी विनम्रपणे या देवाला प्रदक्षिणा घालत. आणि मग असं वाटे की हा देव कोणीतरी फार मोठा असला पाहिजे, कारण त्यांच्या पुढे सर्वांना धाकात ठेवणारे माझे आजोबासुद्धा वागतात. कारण त्याच वेळी गुरुवारी दत्तू शिंपी आपला हार्मोनियम घेऊन येई. माझे काका म्हणजे भाऊ तबला काढत. आमच्या हातात ढोलकी असे नाही तर झांज मिळे आणि मग भजन सुरू होईल. आता कदाचित त्याला कुणी आरडाओरडा म्हणेल, पण त्यावेळी त्या गाण्याबरोबर आमच्या मानासुद्धा डोलत असत. एवढंच नव्हे, सगळं अंगच त्या गायनात रममाण होत असे. आणि डिसेंबरात तो दत्त जयंती उत्सव म्हणजे मोठी पर्वणीच हो. मुंबईकर मंडळी घरी येत, खाऊ आणत, कपडे घेऊन येत. घरात चहा चिवडा गप्पांचा मेळ जमे आणि खरी मजा ये रात्री कीर्तन ऐकताना. 3 रात्र कीर्तन चाले. त्यात गाणं ऐकायला मिळे, अनेक गोष्टी ऐकायला मिळत. आता त्या कथा ऐतिहासिकदृष्ट्या किती खऱ्या आहेत हा विचार मनात कधी आलाच नाही. पण आता वाटतं की तसली काथ्याकूट करीत बसलो नाही हे बरं झालं. कारण त्या कथा आहेत पुराणकथा. पुराणाचा एक अर्थ आहे जुना, पण पुराण या शब्दाचा दुसरा अर्थ आहे नित्यनूतन. पुरानवम भवती. दत्तात्रेयाची संकल्पनासुद्धा ह्या पुराण प्रक्रियेनं नित्यनूतन होत राहण्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. विष्णूच्या आशीर्वादानं झालेला अत्रि ऋषींचा एक मुलगा ही पुराण वाङ्मयातली कथा, दत्त आत्रेय. पण पुढे ऐतिहासिक काळात विशेषतः मध्ययुगात 14व्या शतकानंतर हीच संकल्पना शैव आणि वैष्णवांनाच जवळ करते असं नाही, तर महानुभाव, नाथ संप्रदाय, वारकरी, रामदासी संप्रदाय एवढंच नव्हे, मुसलमानी सूफी पंथीयांनासुद्धा समन्वयाचा आदर्श घालून देत असे. तर कीर्तनकारांकडून ऐकली ती दत्तजन्माची कथा अजून माझ्या मनात रंगते आहे. ही पौराणिक कथा आहे. एकदा म्हणे स्वर्गात पार्वती म्हणजे शंकराची पत्नी, विष्णूची पत्नी लक्ष्मी आणि ब्रह्मदेवाची बायको सावित्री
गप्पा मारीत बसल्या होत्या. तेवढ्यात आले नारद. नारद म्हणजे पक्के कळ लावे. त्यांना माहीत होतं या स्त्रिया स्वतःला सगळ्या जगात श्रेष्ठ पतिव्रता समजतात. तेव्हा ते या स्त्रियांना म्हणाले, तुम्हापेक्षा सुद्धा अधिक श्रेष्ठ अशी एक पतिव्रता मी पृथ्वीवर बघितली आहे. तिचं नाव आहे अनसूया. अनुसूया नव्हे, असूया नसलेली अनसूया. या स्त्रियांना राग आला. आमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ स्त्री आणि तीसुद्धा पृथ्वीवर, हे कसं शक्य आहे? या स्त्रियांमधली असूया मत्सर जागा झाला. त्या लगेच आपल्या नवऱ्यांकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या, कसंही करून या अनुसूयेचं पातिव्रत्य हरण करा. बिचारे देव, शेवटी नवरदेव बायकोनं सांगितलेलं मानायलाच हवं. उठले आणि पृथ्वीवर आले, बैरागी बनले आणि अनुसूयेच्या घरी गेले. अत्री ऋषी घरी नव्हते. बैराग्याला भिक्षा घालणं हा गृहस्थ धर्म, हे गृहस्थाचं कर्तव्य कर्म आहे. तेव्हा अनुसूया त्यांना भिक्षा घालण्यासाठी बाहेर आली. बैराग्याने सांगितलं, आम्ही तुझ्याकडून भिक्षा स्वीकारू, पण तू नग्न होऊन घातलीस तर. अनुसूयेला पेच पडला. परपुरुषासमोर नग्न होणं म्हणजे पातिव्रत्याचा नाश. पण बैराग्यानं भिक्षा न देणं हा गृहस्थ धर्माचा नाश. तेव्हा त्याने सांगितलं, थांबा, मी भिक्षा घेऊन येते. ती आत गेली. परमेश्वराचं तिनं मनोमन प्रार्थना केली. अत्री ऋषीचं स्मरण केलं आणि नंतर बाहेर येऊन त्या बैराग्यानं म्हणाली, आत या आणि पाटावर बसा. ते पाटावर बसले. त्यांच्यावर तुळशीच्या पानानं उदक सोडलं आणि ते उदक अंगावर पडलं. मात्र तिन्ही बैरागी नवजात अर्भक झाले. त्या अर्भकांना अनुसूयेनं स्तनपान दिलं, म्हणजे भोजन दिलं. आणि त्यानंतर ती बाळं आश्रमात वाढायला लागली. अनुसूयेच्या दुधावरच त्यांचं पोषण व्हायला लागलं. इकडे या देवांच्या बायका काळजीत पडल्या. अजून आपले नवरदेव परत कसे आले नाहीत? ही अनुसूया काय एवढी सुंदर आहे की राक्षसी आहे? तिने आपल्या या कर्तबगार नवऱ्यांना एवढा वेळ गुंतवून कसं ठेवलं? शेवटी आपल्या नवरदेवांचं झालं तरी काय, याचा तपास करीत करीत त्या बायकाच पृथ्वीवर अत्रींच्या आश्रमात आल्या. अनुसूयेने त्यांचंसुद्धा स्वागत केलं. त्यांना बसायला आसन वगैरे दिलं. त्या बायका खरं तर अनुसूयेला बघूनच मनात खजील झाल्या. त्या अतिशय साध्या स्त्रीला, साध्वीला त्रास देण्याकरता आपण उगाचच आपल्या नवऱ्यानं सांगितलं असं त्यांना वाटलं. त्या म्हणाल्या, बाई, आम्ही आपल्या नवऱ्यांना तुझ्याकडे पाठवलं होतं तुझं पातिव्रत्य हरण करण्यासाठी. आम्हाला क्षमा कर. आता ते नवरे आहेत कुठे ते सांग. अनुसूया म्हणाली, मला काय माहीत की ते तुमचे नवरे आहेत, मला वाटलं ते बैरागी आहेत. ती आत गेली. तिनेही बाळांना बाहेर आणलं आणि सांगितलं, यातला जो तुमचा असेल तो तुम्ही घ्या. आता तर बायका खूप खजील झाल्या. इतकी वर्ष संसार केला तरी त्यांना आपला स्वतःचा नवरा त्या बालस्वरूपातला ओळखताच येईना. मग त्या अनुसूयेच्या पाया पडल्या. म्हणाला, बाई, आता तूच आम्हाला या संकटातून वाचव. त्या करुणामयी अनुसूयेला त्यांची दया आली आणि तिनं पुन्हा तुळशीपत्रानं पाणी शिंपडलं. त्या देवांना पूर्ववत केलं. लहानपणी या गोष्टीचा अर्थ फारसा नाही कळला. एवढंच कळलं की एखाद्या स्त्रीपुढे, मातेपुढे देवसुद्धा नमन करतात. आणि मग समजलं की आमच्या घरातले मोठे पुरुषसुद्धा आम्ही काही परवानगी विचारली तर जा आधी आईला विचार असं का सांगतात.
मोठं झालो आणि कळलं की दत्तात्रेयाच्या या संकल्पनेत शिव आणि विष्णू यांच्या उपासकातली युद्ध भांडणं कमी झाली. दत्ताचा उल्लेख असलेली जी उपनिषदं आहेत ती अर्वाचीन आहेत, इसवी सनातली. छांदोग्य, कठ अशी जी उपनिषदं प्राचीन आहेत, इसवी सन पूर्वीची नाहीत, त्यांच्यासारखी पूर्वीची नाहीत. आद्य शंकराचार्यांच्या काळातसुद्धा शैव वैष्णव यांचे झगडे मोठ्या प्रमाणात होते. दत्ताच्या या काळातल्या प्रतिमा आहेत ना, त्या एकमुखी आहेत आणि 4 किंवा 6 हातांच्या आहेत. पुढे 11व्या शतकात 12व्या शतकानंतर 3 शिरे 6 हात हा जो दत्तात्रेय आहे तो अधिक प्रचलित झाला. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव किंवा सगळे देवसुद्धा या एकाच तत्वाची स्वरूपं आहेत. त्यातल्या एकत्वाला पहा आणि हा घोष संतांनी सुरू केला. पण हा काही केवळ ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मूर्तींना एकत्र आणण्याचा खटाटोप नव्हता. एक मोठं सामाजिक परिवर्तन होतं. स्मृतिकालात सगळ्याच मध्ययुगीन समाजात वर्णभेद जातीभेद तीव्रतेनं वाढीला लागला होता. अमुक एक जात श्रेष्ठ, अमुक एक जात कनिष्ठ, मग त्यावर आधारलेली शिवाशिव म्हणजे अस्पृश्यता, दुरावा, मत्सर यांनी माणसांची मनं भरलेली होती, घेरलेली होती. आणि त्यातून निर्माण होणारा माणसावरचा अन्याय, स्त्री शूद्राधिकावरचा अन्याय हा न्यायच आहे असं अधिकारी वर्गाला वाटायला लागलं होतं. आणि या अर्थानं हा वर्ग राक्षसी पातळीवर पोचला होता. तिथून त्यांना उचलणं आणि स्त्री शूद्रांनासुद्धा देवत्वाच्या पातळीपर्यंत जाता येतं हे सिद्ध करायला हवं होतं, महत्त्वाचं होतं. एकनाथासारख्या संतांच्या दत्ताच्या संकल्पनेनं हे कार्य केलं. दत्तवसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी, कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान, गोदातिरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती, काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाळी, एका जनार्दनी दत्त रात्रंदिन आठवीत. संतांचा हा दत्त फकीर होता. जाती कुळांच्या पलीकडचा चातुर्वर्ण्याचे नियम ज्याला बाधत नाहीत असा सिद्ध मानव होता. त्याला वर्णधर्मच नव्हे तर आश्रमधर्मसुद्धा बाधत नव्हता. तो कोणाला दिसला अमंगळ वस्तीत राहणारा अतिशूद्र, काहीही खाणारा पिणारा, आणि काहींना दिसला रत्नभूषणे मंडित, वस्त्रे उत्तम शुचिष्मंत, वस्त्रे उत्तम शुचिष्मंत, शुचिष्मंत लक्षात घ्या, आणि मस्तकी मुकुट शोभिवंत, विद्युल्लते परी असं निरंजन रघुनाथ म्हणाले. पण सर्वांनीच त्याचं अवधूतत्व मान्य केलं. आता अवधूत कोण? जो या वर्ण आश्रमधर्माच्या पलीकडचा, कोत्या धर्म अधर्माच्या पलीकडचा, जो सूर्याप्रमाणे किंवा अग्नीप्रमाणे सगळे रस शोषून घेतो, निर्लेप राहतो आणि अनेकांना प्रकाश देतो, जीवन देतो, तो अवधूत. आणि ही अवधूत अवस्था सुचवण्याकरता कवी लोक कलंदर असा शब्दसुद्धा वापरतात. कलंदर कसा आपल्या मस्तीत राहतो, तो कुणाची कदर करत नाही, जग काय म्हणेल याची त्याला चिंता नसते. समुद्राच्या वाळूवर पडेल, तासनतास चंद्रतारे पाहत राहील आणि नाहीतर मद्याच्या प्यालात स्वतःला विसरून जाईल. पण असं हे कलंदर आणि अवधूत यात एक मोठा फरक आहे.
कलंदर आणि अवधूत यात फरक आहे. बरेचसे कलंदर नैतिकतेच्या पहिल्या पायरीवर असतात, तर अवधूत नैतिकतेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीवर असतात. पहिल्या पायरीवरचा कलंदर असतो स्वकेंद्री, सेल्फ सेंटर्ड, नॉट सेल्फिश. जगाचं मूल्यमापन तो स्वतःच्या वैयक्तिक सुखदुःखाच्या काठीनं करतो. तर अवधूताच्या हाती सर्वात्मभावाची काठी असते. कामधेनूला आणि श्वानाला, राजाला आणि रंकाला सगळ्यांनाच तो समान मानतो. तो राजाच्या महालात अडकून पडत नाही. औदुंबराच्या झाडाखाली बसून तो सगळ्या भक्तांना शीतलता देतो. त्याच्या कमंडलूतल्या गंगाजलानं कोणाही आर्ताला जीवनदान मिळतं. दुसऱ्या नैतिकतेच्या पातळीवरचा माणूस महाजनांनी केलेल्या नियमानुसार वागतो, तर तिसऱ्या पातळीवरचा माणूस नियमांच्या पाठीमागच्या मूल्यांचा शोध घेतो. त्यानुसार चौथ्या पातळीवर त्याच्या वागणुकीनं तो नवीन मूल्यांनाच जन्म देतो. पण असा हा अवधूत माणूसच आहे आणि अनुसूयेचा पुत्र आहे. अत्री म्हणजे अग्नी, अद म्हणजे खाणं किंवा अत म्हणजे गमन करणं. पण अत्री याचा एक दुसरासुद्धा अर्थ संतांनी लावला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अत्री म्हणजे 3 भेद, ब्रह्म विष्णू महेश यांच्यातला भेद आणि या भेदांच्या पलीकडचा अद्वैताचा विश्वात्मभावाचा अनुभव घेतलेला. आणि अनुसूया म्हणजे जिला असूया नाही ती तर सगळ्या विश्वावरच प्रेम करणारी. आणि अत्रीचा आणि मत्सर नसलेल्या अनुसूयेचा हा मुलगा. त्याने अनेक गुरु केले. त्यांच्याकडून शिकत शिकत तो मोठा झाला, सिद्ध झाला. त्याच्या गुरूंची यादीसुद्धा मोठी मजेदार आहे. त्यात झाडं आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, बालक आहे, कुमारी आहे. आमच्या कीर्तनकारांप्रमाणे त्या गुरूत समान दृष्टीचा म्हणून समुद्र आहे. तसंच संयम शिकवण्यासाठी मासासुद्धा आहे. परोपकार शिकण्यासाठी जसा वृक्ष आहे तसा एकाग्रदृष्टीसाठी कावळा पण आहे. अनेक लहान लहान वस्तूंना, प्राण्यांना गुरु करीत करीत हा गुरु स्वतःच सद्गुरू झाला. दत्तात्रेयाच्या प्रतिमेबरोबर बहुधा गाय असते, कुत्रेही असतात. परंप्रमाणे 4 कुत्रे असावेत असा दंडक आहे. 4च काम. कोणी म्हणतात हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. खरं तर वेदवाङ्मय हे सर्वात श्रेष्ठ, अपौरुषेय. पण दत्तात्रेयासमोर हे 4ही वेद 4 श्वान होऊन त्याच्या सेवेसाठी हजर होतात. म्हणजेच अवधूतासमोर सगळं ज्ञानसुद्धा नम्र होतं. सगळे अनुभव त्या महानुभावात मिसळून जातात आणि महाराष्ट्रातले सगळे मुख्य धर्मसंप्रदाय त्या दिगंबरासमोर नतमस्तक होतात. मत्स्येंद्रनाथ गोरखनाथाचा नाथ संप्रदाय म्हणजे याचा वारसा ज्ञानेश्वरांना मिळाला. चक्रधर स्वामींचा महानुभाव संप्रदाय, ज्ञानेश्वरांनी ज्याचा पाया घातला आणि तुकारामांनी ज्याच्यावर कळस चढवला तो वारकरी संप्रदाय, शिवाजीच्या स्वराज्याच्या घडणीकरता रामदासांनी सुरू केलेला समर्थ संप्रदाय, अशा निरनिराळ्या संप्रदायांची मुख्य दैवतं वेगवेगळी होती. नाथ संप्रदाय शंकराचे पुजारी, तर महानुभाव संप्रदाय कृष्णाचे भक्त. वारकरी पांडुरंगाला भजतात आणि रामदासी रामाची आराधना करतात. पण गंमत अशी, तरीही या सर्वांना
श्री अवधूत श्री दत्तगुरू हे आदरणीय आहेत, पूजनीय आहेतच. हो, एवढंच कशाला, मुसलमानी सूफी संतसुद्धा या अवधूताला शरण गेले. एकनाथांचे गुरु जे जनार्दन स्वामी, त्यांचे गुरु कोणी एक चांद बोधरा नावाचे संत होते, सूफी संत. एकनाथांना सुद्धा दत्तात्रेयाने जे स्वप्नात दर्शन दिलं ते त्यांच्या मलंग वेशात, म्हणजे मुसलमानी फकीराच्या वेशात. 15व्या शतकात नृसिंह सरस्वती म्हणून मोठे संत होऊन गेले, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदाय वाढला. त्यांचेसुद्धा अनेक मुसलमान शिष्य होते. अगदी अलीकडे मागच्या शतकात माणिकप्रभू म्हणून जे संत झाले, त्यांना त्यांचे शिष्य दत्ताचा अवतारच मानतात. त्यांचेसुद्धा अनेक मुसलमान भक्त होते. ते आपल्या संप्रदायाला सकलमत संप्रदाय असंच म्हणत, सकलमत संप्रदाय. त्यांच्या समन्वयी संप्रदायात सर्वांनी एका देवतेचा मंत्र घेतला पाहिजे असा आग्रह मुळीच नसेल. या समन्वयाच्या संस्कारामुळे माझी एकदा मोठ्या प्रसंगातून सुटका झाली. मी डाक्याला होतो 1977-78च्या दरम्यान. एकदा मला एका ठिकाणी व्याख्यानाकरता जावं लागलं. व्याख्यान खरं तर होतं बँकांचा उपयोग राष्ट्रीय विकासाकरिता कसा करावा या विषयावर. पण नंतरच्या प्रश्नोत्तरात एका श्रोत्याने विचारलं की तुम्ही आता वर्षभर बांगलादेशात आहात, या बांगलादेशमध्ये आहात, तेव्हा तुम्हाला मुसलमान धर्म आवडतो की हिंदू धर्म? आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दुसऱ्या व्याख्यानाला वेळ नव्हता, पण कुठलंच उत्तर दिलं नाही तरी योग्य नव्हतं. तेव्हा मी त्या प्रश्न विचारण्याला विचारलं, प्रतिप्रश्न केला, तुला इंद्रधनुष्यातला कोणता रंग आवडतो? त्याला माझ्या प्रश्नाचा रोख नीट समजेना. तो म्हणाला तांबडा. मग मी म्हटलं हिरवा आवडत असेल ना? तो म्हणाला होय. मग मीच त्याला म्हटलं हे सगळे रंग त्या एकाच सूर्यकिरणातून निर्माण होतात, हे तुला माहीत आहे का? आता त्या सगळ्या सभेचा सूर पालटला. त्या सभेच्या शेवटी मला अनेक मित्र मिळाले. त्यात एक कादर नावाचा सूफी पंथाचा माणूससुद्धा होता, सूफी पंथ. पण आपल्याकडचा सूफी पंथ, कबीराचा पंथ, एकनाथाचा पंथ, हे पंथ सगळे नष्ट का झाले किंवा अशक्त तरी का झाले? त्यांचा प्रभाव जनमानसावर का बरं नाही? दत्ताची भजनं आजसुद्धा लोक म्हणतात आणि तरीसुद्धा भांडणं चालूच आहेत, मारामाऱ्या चालूच आहेत, हे वेदावे चालूच आहेत. पण हा रोग सगळ्याच धर्मतत्वांना लागू आहे का? थॉमस जेफरसनने सांगितलेलं आहे की अमेरिकेत घटनेत बांधलेले स्वातंत्र्याचं तत्त्व किती निक्सन आणि किसिंजर पायदळी तुडवतात. मार्क्सच्या जीवनात आणि लिखाणात पदोपदी प्रगट होणाऱ्या मानवतावादाची मानच अनेक स्टालिन मुरगाळून टाकतातच ना. मार्शल हा एक या शतकाच्या आरंभीचा मोठा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. खरं तर तो मोठा गणिती होता, पण त्यानं एक भूक लागलेला कंगाल माणूस बघितला आणि ठरवलं असं दारिद्र्य या जगात राहू नये आणि याकरता आवश्यक ती अर्थशास्त्रीय योजना व्हायला हवी. याकरता त्याने अर्थशास्त्र बांधलं. त्या अर्थशास्त्राचा उपयोग ब्रिटिश राजवटींनी त्यांच्या वसाहतीतलं दारिद्र्य हटवण्यासाठी केला का? धर्मतत्व काय, अर्थतत्व काय, नीतितत्व काय, त्यांनासुद्धा पायाभूत असलेली जी धर्मतत्व आहेत ना,
त्यांचं दर्शन ऋषींना त्या त्या काळात वेगवेगळ्या स्वरूपात होत राहिलं आहे. शतकानुशतकं या तत्त्वांच्या संकल्पना प्रगट होतच असतात. पण त्या प्रगट झाल्या म्हणून सर्वसाधारण माणूस त्याचं व्यवहारात आचरण पूर्णतया करील असं नाही. ही तत्त्व आचरणात आणण्याचा प्रवास, पूर्णतेकडे जाण्याचा प्रवास खूप लांब पल्ल्याचा आहे. त्यात अनेक अडचणी आहेत, दऱ्या आहेत, पर्वत आहेत, आडवळणं आहेत, डेड एंड्स आहेत. आणि तरीसुद्धा या संकल्पना ध्रुवताऱ्याप्रमाणे कसलेल्या प्रवाशाला योग्य दिशा कोणती ते दाखवत असतातच. श्री दत्त संकल्पना ही अशी एक ध्रुवताऱ्यासारखी दिशा दाखवणारी संकल्पना आहे. त्या काळात त्या संकल्पनेचं स्वरूप बदलेल. आता शैव वैष्णवांचं युद्ध संपलेलं आहे, पण उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या देशांचं युद्ध सुरू झालं आहे. पूर्व आणि पश्चिमेकडचे देश एकमेकापासून मनानं आधीच दूर आहेत. अजूनसुद्धा पूर्वेकडच्या आणि दक्षिणेकडच्या लोकांना एका हीन मनोगंडानं पछाडलेलं आहेच, तर पश्चिमेकडच्या आणि उत्तरेकडच्या काही लोकांना वाटतं की आपलंच स्वामित्व जगावर राहायला हवं. आशिया आणि युरोपमधल्या लोकांचंच वैर आहे असं नव्हे, तर एकच धर्म मानणाऱ्या उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडच्या अमेरिकन लोकांचंसुद्धा युद्ध आहेच. दक्षिणेकडच्या अमेरिकन म्हणजे लॅटिन अमेरिकन स्पॅनिश ओरिजिन असलेले, प्रामुख्यानं रोमन कॅथॉलिक असलेले, पण म्हणून ते मागासलेलेच राहायला हवेत असं कुठे आहे? आणि आज तरी भारतात सुद्धा कुठे आहे आंतरिक एकता? घटनेप्रमाणे जाती कुळभेद नष्ट झाला असला तरी व्यवहारात श्रीमंत गरीब आणि त्यातून निर्माण झालेला दुरावा तीव्रतेनं जाणवतोच ना. हे वर्गाचे भेद एवढे तीव्र आहेत की श्रीमंताकडची दत्ताची मूर्ती चांदीची असते, तिची पालखी असते, तर गरिबाच्या घरी औदुंबराच्या झाडाखाली दगडी पादुका असतात. त्यावर एखादी साधी घुमटी असते किंवा नसते सुद्धा. या श्रीमंताकडच्या दत्त जयंतीच्या उत्सवाला शूद्र अतिशूद्र येतात, पण त्यांनासुद्धा बहुधा देवळाबाहेरच बसवलं जातं. आपल्या गावात महाराजांचं भजन अजूनसुद्धा आपल्या दत्ताच्या देवळात झालेलं नाही, आणि ते का होऊ नये याकरता शास्त्रार्थ सांगणारी मंडळी ब्राह्मणच नव्हे इतर जातीतली सुद्धा आजही या पिढीत आहेत. आणि तरीसुद्धा औदुंबराच्या झाडाखालच्या पादुका या समत्वाचा आणि समन्वयाचाच संदेश देत आहेत. श्रोते हो, किती उच्च दर्जाचे विचार आहेत. यानंतरही आपण काही भाग बघणार आहोत. आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात. धन्यवाद.